नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करून जनतेचे प्रश्न वेळेत मार्गी लावण्यास आपण कटिबद्ध. जिल्हाधिकारी डॉक्टर B.N. पाटील यांची ग्वाही. जिल्हाधिकारी डॉक्टर B.N. पाटील यांनी दिली रत्नागिरी येथील लोकप्रिय KTV न्यूज चॅनलच्या स्टुडिओला सदिच्छा भेट. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी धोका मात्र टळला नसल्यानं नागरिकांनी योग्य ती खबरदारी आणि काळजी घेणं काळाची गरज. जिल्हाधिकारी डॉक्टर B.N. पाटील यांनी केलं आवाहन. आणि मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाताना शासन नियमांचं पालन करणं फार महत्त्वाचं. न पेक्षा कडक कारवाई केली जाईल. जिल्हाधिकारी डॉक्टर B.N. पाटील यांनी दिला इशारा. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. MBBS होण्याचे स्वप्न पूर्ण करा, तेही आपल्या बजेटमध्ये. 22 वर्षांपासून महाराष्ट्रातील नंबर 1 शैक्षणिक संस्था विश्व. MBBS, MD, MS, FCPS, BMS महाराष्ट्रात, कर्नाटकात तसेच विदेशात प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार MBBS भारतात शिका अथवा विदेशात शिका. आता प्रॅक्टिस करण्यासाठी नेक्स्ट एक्झाम सर्वांनाच द्यावी लागणार आहे. चला तर मग विश्वतर्फे विदेशात MBBS शिकायला. नीट नॉट एलिजिबल सुद्धा आता MBBS करू शकतात. नीट रिपीट करण्याची गरज नाही. आजच विदेशात MBBS साठी प्रवेश घ्या. श्री ज्ञानेश्वर भस्मे सर, प्रमोद सर, प्रशांत सर, प्रथमेश सर, प्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करा. विश्व. संपर्क 70 30 30 66 11. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करून जनतेचे प्रश्न वेळेत मार्गी लावण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर B.N. पाटील यांनी दिली आहे. नमस्कार. नमस्कार. आज आपल्या KTVच्या स्टुडिओमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी डॉक्टर B.N. पाटील साहेब आलेले आहेत. साहेब आपले स्वागत करीत आहे आम्ही. धन्यवाद. आणि पहिला प्रश्न आपल्याला आहे की महाराष्ट्र शासनाचा कारभार, प्रशासकीय गतिमान कारभार हा एक महाराष्ट्र शासनाचा एक ब्रीद वाक्य आहे. आणि आपले जिल्हाधिकारी B.N. पाटील साहेबांनी पदभार स्वीकारल्यापासून खरोखर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रशासकीय कामकाजाला आणि सर्व प्रगतीपथावर नेण्याचं काम केले की आपण वेळेवर आले की आपल्या हाताखालचे कर्मचारी, अधिकारी, HOD वेळेवर येतील. आणि त्या पद्धतीने साहेबांनी खरोखरच सुरुवात केलेली आहे. म्हणून साहेब प्रथम तुमचे अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. नेमकं साहेब प्रशासकीय गतिमान कारभाराची व्याख्या काय, सरकारचं नेमकं काय म्हणणं आता चालू आहे, तर आपल्याला अधिक पुढे गतिमान घ्यायचं असेल तर तुमची संकल्पना काय आहे? की प्रशासनात जे आपलं डेली काम असतं त्याच्यात जेवढी ट्रान्सपरन्सी येईल, म्हणजे जो आपला नसते किंवा जी फाईल म्हणतो आपण, त्याच्यात जेवढा म्हणजे विलंब होतो तो जेवढा टाळता येईल आणि जेही निर्णय प्रक्रिया होते ती सर्वसामान्यांना लवकरात लवकर कळेल किंवा एखाद्या नसतीवरचा जो प्रकरणावरचा निर्णय असेल तो लोकांपर्यंत सहजरित्या कळावा आणि सुलभ आणि लवकर कळावा, हा एक उद्देश असतो गतिमान प्रशासनाचा. आणि यामध्ये आपण मग रत्नागिरी जिल्ह्यात ऑफिस प्रणाली आपण सुरू केलेली आहे. प्रत्येक नसती ही ऑफिस प्रणालीमध्ये रजिस्टर्ड होते आणि मला सांगायवास आनंद वाटतो की आज रत्नागिरी जिल्हा
महाराष्ट्रात एक नंबरवर आहे ई ऑफिस प्रणाली वापरण्यामध्ये. चांगली. आणि त्यामुळे कुठल्या डेस्कमध्ये कुठल्या अधिकाऱ्याकडे कोणती फाईल किती दिवसापासून प्रलंबित आहे, का प्रलंबित आहे, त्याचं अगदी प्रशासनाला तर कळतं, पण लोकांना सुद्धा त्या सिस्टमवरून त्यांच्या प्रकरणाचं स्टॅटस बघता येतं. तो एक झाला. आणि एक दुसरा जो पार्ट आहे कार्यालयीन शिस्त. एक कार्यालयीन शिस्त म्हणजे जर कर्मचारी वेळेवर बसला जागेवर, अगदी कार्यालयीन वेळेत जी निश्चित वेळ आहे त्यात जर वेळेवर आपल्या डेस्कवर बसला तर आपोआप काम होत असतात. आणि त्यामुळे कार्यालयीन शिस्तीच्या दृष्टीने आम्ही एक आमचं सर्व प्रशासनाचं जिल्हा प्रशासनाचं एक ध्येय आहे की कर्मचाऱ्याने आपल्या विहित वेळेत जर काम संपवलं तर प्रकरणे आपोआपच निकाली निघतात. आणि त्या दृष्टीने आम्ही मग एक भरारी पथकांची नेमणूकसुद्धा केलेली आहे. त्यात जिल्ह्यातील नुसतं महसूल विभागच नाही तर जिल्हा प्रशासनातील सर्वच विभागांवर आमचा देखरेख ठेवून त्यांना एक कार्यालयीन शिस्त लावण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. अच्छा. मग थोडक्यामध्ये की जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज आहे असं आपण समजायचं कसं? हो, बरोबर. आता एवढंच नव्हे तर ज्या केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, जसे मनरेगा असेल, मनरेगाचे सुद्धा आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन सगळे ऑफिसर्स, आमचे उपजिल्हाधिकारी असतील, मी स्वतः किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील जिल्हा परिषदेचा, बाकीचे जे मनरेगा म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जे अधिकारी काम करतात फील्ड लेवलवरचे, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, ते सर्वांनी मिळून आम्ही ब्लॉकमध्ये 2-2 गावांमध्ये कॅम्प घेतला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये. आणि लोकांना तिथं जाऊन आम्ही समजून सांगितलं, या योजनेचं महत्त्व समजून सांगितलं. कारण या योजनेत एका गावात आपण म्हणजे 25-30 कोटीचे आपण कामं घेऊ शकतो. आणि सगळ्या गावांनी मिळून जर ठरवलं तर खूप मोठ्या प्रमाणात गावनिहाय आपल्याला इथं कामं हाती घेता येतील या योजनेअंतर्गत. आणि एक रत्नागिरी जिल्ह्याची आपण भौगोलिक, सामाजिक आणि एक सांस्कृतिक जर बेस पाहिला तर इथं आपल्याला एकतर उन्हाळ्यात जर पाहिलं तर पावसाचे आपल्याला कमी भासते, पाण्याची कमी भासते पिण्याची. आणि पावसाळ्यात आपल्याकडे भरपूर असं मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असतं. आता हे जे आपली परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी ह्या योजनेअंतर्गत जे आम्ही कॅम्प घेतले मनरेगा अंतर्गत, की प्रत्येक गावात आपण एक सामूहिक गावतळे घेऊ शकतो, जेणेकरून मग पावसाळ्यातलं जे पाणी आहे त्या तळ्यामध्ये साचून आपल्याला ते उन्हाळ्यात कामात येईल. एक जलसंधारणाचं पण काम होईल. आणि त्याचबरोबर तिथं मत्स्यपालन केलं तर गावाचं पण एक उत्पन्न वाढेल. हे झालं सामूहिक गावासाठी. म्हणजे शासनाच्या अनेक योजना आहेत, फक्त ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत असं प्रयत्न सुरू आहेत. या व्यतिरिक्त जे दुसरा इश्यू असतो की रत्नागिरी जिल्ह्यातलं आपल्याला जे मायग्रेशन आहे इतर शहरांमध्ये जाणारं, ते थांबवणं सुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी आपण ह्याच योजनेअंतर्गत आपण त्यांना अल्टरनेटिव्ह लाईव्हलीहूड जे म्हणतो की त्यांना उत्पन्नाचे अलग अलग स्रोत तयार करून देणे, त्यासाठी आपण ह्या योजनेअंतर्गत किंवा वेगवेगळ्या योजनांअंतर्गत बकरी शेड असेल, शेळी आपण गोठा म्हणतो, किंवा म्हणजे गायींसाठी गोठा असेल, किंवा कोंबडी कुक्कुटपालन असेल, त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांना प्रशिक्षणही देतो. आणि गोठा किंवा शेड असेल ते या मनरेगा योजनेतून आपण फ्री ऑफ कॉस्ट बांधून देतो. आणि यासाठी मग लोकांनी सहभाग घेणं आवश्यक आहे. अशा हे झालं फक्त मनरेगाचं. तसेच आपलं जे आता कोविडची परिस्थिती होती त्याच्यात 2 वर्ष आपले पूर्ण अर्थचक्र थांबलेलं होतं. मग आम्ही बँकांच्या मार्फत सर्व जिल्ह्यातील जेवढ्या बँक आहेत त्या बँकांच्या बाबतीत क्रेडिट आउटरीच प्रोग्राम आपण घेतला की ज्या छोटे छोटे उद्योग आहेत, काय कोणाला उद्योग स्टार्ट करायचा असेल किंवा नवउद्योजक असतील किंवा एक्झिस्टिंग उद्योग जे ठप्प झाले होते त्यांना आर्थिक चणचण भाजत असेल, त्यांना आपण बँकांना एक प्रत्येक तालुक्यात कॅम्प घेऊन त्यांना आपण लोन असेल किंवा वेगवेगळ्या शासकीय किंवा केंद्र शासकीय योजनांचं कॉन्व्हर्जन्स असेल ते कॉन्व्हर्जन्स करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा आपण मेळावे घेतलेत. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर B.N. पाटील यांनी प्रसिद्ध RK डिजिटल केबल आणि KTVच्या स्टुडिओला भेट दिली असता KTVचे संचालक रजाक काझी, KTV आणि कोकण बँकेच्या संचालिका फरीदा काझी, कोकण बँकेचे जनरल मॅनेजर अकबर कोणकरी, झोनल मॅनेजर अझीम बांगी, KTVचे वृत्तसंपादक अलिमिया काझी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं.
प्रशासनाचे प्रयत्न आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. परंतु नागरिकांनी गाफील न राहता योग्य ती खबरदारी घेणं फार जरुरीचं आहे, असं जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील KTV जवळ बोलताना म्हणाले. मेन बघा, आता कोकणातील सर्वात दोन महत्वाचे उत्सव, एक गणेश उत्सव नुकताच संपलेला आहे, चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे. दिवाळी जवळजवळ संपलेली आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झालेला आहे, पण धोका अजून टळलेला नाही. नेमकं एक जिल्हाधिकारी म्हणून आपलं काय ह्या बाबतीत निश्चित? मी तर पहिल्यांदा सर्व रत्नागिरीवासियांचे आभारही मानेल आणि त्यांचे अभिनंदनही करेल. कारण आपण जुलै किंवा ऑगस्टची पोझिशन पाहिली तर रत्नागिरी जिल्ह्यात दररोजचे 600 ते 700 रुग्ण प्रतिदिन आढळून येत होते. त्याच्यावर लोकांच्या सहकार्यामुळेच आपल्याला आज नियंत्रण किंवा काबूत आणणं आपल्याला शक्य झालं आहे. यामध्ये मग मास्क वापरणे असेल, सुरक्षित अंतर पाळणे असेल, किंवा वारंवार हाताची स्वच्छता असेल, किंवा जे व्हॅक्सिन जे रिस्पॉन्स लोकांनी दिला व्हॅक्सिनेशनसाठी. आज आपलं टार्गेट 10,80,000 लोकांचं होतं, त्यात आपण 10 लाखाच्या टप्प्यात पहिला डोस सगळ्या रत्नागिरीवासियांचा पूर्ण केलेला आहे. दुसरा डोससुद्धा आपण 40% पोहोचले आहोत आणि लोकांचं असंच आम्हाला सहकार्य मिळालं तर दुसरा डोससुद्धा आम्ही 100% ज्या ड्यू डेटप्रमाणे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यात प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी सुद्धा खूप मदत केलेली आहे. त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं आहे, त्यांना विनंती केली, कारण लोकप्रतिनिधींचा एक शब्द जनतेसाठी एक प्रमाण असतो आणि त्यामुळे ते लसीकरण असो किंवा मग चाचण्या असो, कारण कोविड चाचण्यांना सुरुवातीला लोकांचा विरोध असे, कारण त्यांना भीती वाटते की आम्हाला क्वारंटाईन करतील, आयसोलेशन सेंटरमध्ये टाकतील किंवा दवाखान्यात घेऊन आम्हाला जास्त दिवस राहावं लागेल. पण आपण तीही भीती नष्ट केली. आपण जे आपण म्हणजे आपण कन्सल्ट करतो, ॲडवाईस देतो प्रत्येक रुग्णाला. आपण प्रत्येक गावागावापर्यंत आपण अगदी टेस्टिंग फॅसिलिटी सुरू केली आणि जर पेशंट अगदी सिरियस असेल आणि त्याला ॲडमिट करण्याची परिस्थिती असेल अशाच पेशंटला आपण दवाखान्यात ॲडमिट केलं आहे. आणि बऱ्याचशा पेशंटला काउन्सिलिंग करून आपण वेगवेगळ्या उपचार पद्धतीने, जेव्हा आयुर्वेदिक असेल, जो शासनाने जो क्लिनिकल प्रोटोकॉल घालून दिला असेल त्याप्रमाणे ट्रीटमेंट असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून आपण बरेचसे पेशंट यात रिपेअर केले. आणि त्यामुळे वेळेवरच जर पेशंट जर आयडेंटिफाय केले तर त्यांच्यापासून होणारा जो संसर्ग आहे तो आटोक्यात आला आणि त्याचाच परिणाम आज रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आपण कोरोनावर नियंत्रण करू शकलो. राहिलेल्या लसीकरणासाठी आपण काय आवाहन कराल, कशा पद्धतीने? मी सर्व जनतेला आवाहन करेल की अजून कोरोना संपला नाही. जरी आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाचे रुग्ण आज 6 ते 7 रुग्ण फक्त प्रतिदिन आपल्या जिल्ह्यात आढळून येत आहेत, त्याचा अर्थ असा नाही की कोरोना संपलेला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही संपलेली नाही आहे आणि कोरोनावर असं खात्रीशीर औषध आजही नाही आहे. त्यामुळे माझा सर्वांना आव्हान असेल, विनम्र आव्हान असेल आणि विनंती असेल की सर्वांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावं. लसीकरणामुळे कोरोना येणार नाही असं नाही सांगत मी, पण कोरोना आला तरी आपल्याला जे त्याचे दुष्परिणाम आहेत त्याचे किंवा आरोग्यावर होणारे परिणाम किंवा त्याच्यावर नियंत्रण आणणं आपल्याला लवकरात लवकर शक्य होतं किंवा त्याचे आपल्याला जे परिणाम आहे ते आरोग्यावर होणारे परिणाम कमी प्रमाणात होतात. त्यामुळे लसीकरण सगळ्यांनी करून घ्यावं. दुसरं म्हणजे आता सणासुदीचा वेळ आहे. गणपतीच्या वेळेस लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलं. आपल्या जिल्ह्यात जवळजवळ 1.5 लाख लोक गणपतीच्या याच्यासाठी बाहेरून पर जिल्ह्यातून आले होते आणि लोकांनी जसं प्रशासनाने आवाहन केलं होतं, लोकप्रतिनिधींनी आवाहन केलं होतं, त्या अनुषंगाने लोकांनी लसी घेऊनच जिल्ह्यात प्रवेश केला किंवा इथं आल्यावर स्वतःहून लोकांनी लस टोचून घेतली किंवा चाचणी करून घेतली. त्यामुळे तसंच परिस्थिती गणपतीच्या जशी होती तशीच दिवाळीच्या किंवा इतर जे सण येतील आपलं, त्या सणांच्या दरम्यानसुद्धा लोकांनी गर्दीत जाणं शक्यतो टाळावं. आवश्यक असेल तेव्हाच गर्दीत जावं. गर्दीत गेलात तरी आपण मास्क वापरणं बंधनकारक आहे. ते बंधनकारक म्हणण्यापेक्षा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते फायद्याचं आहे. त्यामुळे ते मास्क लावूनच आपण आपला बाजारात जाणे किंवा मॉलमध्ये जाणे किंवा सिनेमागृहात जाणे ते वापरणं आपण स्वतःहून एक बंधन घालून घ्यावं, स्वयंशिस्त ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे आपल्याला तर फायदा होईलच, आपल्या घरातले जे
वयोवृद्ध लोक आहेत त्यांनाही त्याच्यामुळे आपल्यापासून सुरक्षित राहता येईल. कारण घरात जरी ते वयोवृद्ध असले तरी आपण बाहेरून कुठून तरी आलेलो असतो. आपल्याला जर इन्फेक्शन झालं तर आपल्या वयानुसार आपल्याला काही होणार नाही, पण जे आपल्या घरात सिनियर सिटीजन्स आहेत, वरिष्ठ नागरिक आहेत, आई असतील, बाबा असतील, आजोबा असतील, त्यांना त्रास होऊ शकतो. तो टाळा म्हणून आपण मास्क कंपल्सरी वापरावा किंवा सॅनिटायझेशनचं जे आपण म्हणतो की 2 गज की दुरी, तर सुरक्षित अंतर गर्दीच्या वेळेस ठेवणं आवश्यक आहे. जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमात असतो, एखाद्या सभेमध्ये असतो, तेव्हा मास्क वापरणं आवश्यक आहे. तेव्हा कंप्लीट मास्क म्हणजे नुसतं तोंडावर मास्क न लावता तो पूर्ण चांगल्या पद्धतीने आणि चांगला मास्क लावला पाहिजे, तरी आपण त्याच्यात सुरक्षित राहू शकतो. आणि वारंवार हात धुणे, जेव्हा आपण बाहेरून घरी जातो तेव्हा आपलं एक स्वच्छता काही ग्रहण करण्यापूर्वी, अन्न ग्रहण करण्यापूर्वी, चहा असेल काय असेल ते ग्रहण करण्यापूर्वी आपण व्यवस्थित आपण स्वच्छता ही स्वतःची केलेलीच पाहिजे. किंवा कुठं सभेत जरी असलो तरी, सामूहिक जेवणाच्या वेळेस जरी असलो तरी आपण थोडंसं सुरक्षित अंतर ठेवूनच काळजी घेतली पाहिजे. निर्माण होऊ लागलेली आहे थोडक्यात. लोकांमध्ये चांगल्या प्रकारे जागृती तयार झाली, पण कसं असतं एक मानसशास्त्रानुसार थोडंसं आपण भीती किंवा प्रमाण कमी झाले की आपली भीती दूर होते आणि लोक एक बिनधास्त वागायला सुरुवात करतात आणि तिथंच आपण नेमकं चुकतो. दुसऱ्या लाटेचा अनुभवही आपल्याला तसाच आहे. पहिली लाट संपली म्हणत आपण लोक आपला जो वावर आहे, विहार आहे, तो आपण बिनधास्त मोडमध्ये गेलो आणि दुसऱ्या लाटेने सुरुवात केली. ते होऊ नये म्हणून या सर्व गोष्टींची आपली जी त्रिसूत्री आहे तिचा वापर करणे खूप अत्यावश्यक आहे. निसर्गानं कोकण आणि विशेष करून रत्नागिरी जिल्ह्याला सर्व काही भरभरून दिलं आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, तसंच पर्यावरणपूरक पर्यटनावर भर दिला पाहिजे, असं मत जिल्हाधिकारी डॉक्टर B.N. पाटील यांनी व्यक्त केलं आहे. साहेब, आपण पर्यावरणामध्ये PhD केलेली असं आम्हाला समजलेलं आहे, नेमका काय विषय आहे? माझा विषय तसा जे आपल्या पर्यावरण म्हणजे आपल्या वेगवेगळ्या इकोसिस्टम्स असतात, जसं फॉरेस्ट इकोसिस्टम असेल किंवा जल इकोसिस्टम असेल किंवा जमीन किंवा लँड इकोसिस्टम असेल, यांचे इंटरॅक्शन्स आणि त्यांच्यापासून जे सेवा मिळतात आपल्या डेव्हलपमेंटसाठी, त्यांचा मॅक्झिमम कसा फायदा करून घेता येईल त्याला आपण इकोसिस्टम सर्व्हिसेस म्हणतो. म्हणजे आपण विकास करताना एका बाजूला विकासही आवश्यक आहे, दुसऱ्या बाजूला पर्यावरणसुद्धा आवश्यक आहे. पण असंही नको व्हायला की विकास करण्याच्या ओघात आपण पर्यावरणाचं नुकसान करतो किंवा जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं नुकसान करतो. तसं न करता एक सुवर्ण मध्य साधून, म्हणजे विकासही झाला पाहिजे आणि पर्यावरणाचं संवर्धनही झालं पाहिजे, एक सुवर्ण मध्य साधून जो आपण एक परिस्थितीकीचा का इकोसिस्टमचा समतोल ठेवला तर आपला जो विकास होतो तो शाश्वत होतो, सस्टेनेबल होतो. तो सस्टेनेबल विकास होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला तर आपले जे प्रत्येक गोष्ट आज आपण कोरोनाच्या काळात अनुभवलंय की जोही आपला विकास आहे तो आपण म्हणतो की औद्योगिक विकास आहे किंवा कृषीचा विकास आहे, पण या सर्व जो भौतिक विकास आहे तो शेवटी त्यांचा पाया नॅचरल रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक स्रोतच आहेत. आणि नैसर्गिक स्रोत जर आपण टिकवले नाही तर आपला हा जो विकास आहे तो शाश्वत राहणार नाही. त्यामुळे आपल्याला एक सुवर्ण मध्य साधून सगळा विकास केला तर तो चांगला राहील. रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यावरणाबाबत आपलं मत काय आहे जिल्हाधिकारी म्हणून? रत्नागिरी जिल्हा निसर्गाने खूप संपन्न आहे. एक आपण म्हणतो की महाराष्ट्राचं किंवा भारताचा एक कॅलिफोर्नियाच आहे आणि पर्यटनाचा खूप मोठा वाव या जिल्ह्यात आहे. आणि आसपास पर्यावरणाच्या दृष्टीने आपण विचारलेत, इथलं आत्ता आपण मनरेगाच्या योजनेतनं जवळजवळ 55 लाख हेक्टर स्तरावर आपण फळबाग लागवड करून घेतलेली आहे, ज्यामध्ये काजू, आंबा, फणस यांचा समावेश आहे. आणि आज ह्या वर्षाचे आपलं 5000 हेक्टरचं टार्गेट आहे, त्याच्यापैकी 2000 हेक्टर आपण पूर्णसुद्धा केलेलं आहे. फक्त एक माझं निरीक्षण जे आहे की आपण जेव्हा हे फळबाग लावतो तेव्हा एक नैसर्गिक जंगल जे आहे आपण तिथे सुते त्याची पूर्णता त्याला काढून न टाकता एक नैसर्गिक पद्धतीने जर दोघांचा बॅलन्स साधून फळबाग लावली किंवा जे फळबागेखालचं गवत न जाता किंवा डोंगरांवरचं गवत न जाता जर आपण व्यवस्थित इकोसिस्टम हे केली तर बऱ्यापैकी आपल्याला इथं जलसंधारण पण होईल, जे उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष असतं ते पण होणार नाही. आणि एक जी त्रिस्तरीय जंगलची जी एक परिसंस्था असते जी सॉईल धरून ठेवते किंवा पाणी धरून ठेवते, ते पण काम मोठ्या प्रमाणात ही संस्था करू शकते. त्याचा फायदा म्हणजे एक नैसर्गिक इथं देण आहे, ती जर आपण टिकवली तर आणि तिचा चांगला उपयोग करून घेतला तर रत्नागिरीत खरोखरच एक असं एक पर्यावरण समृद्ध पर्यटन
स्थळ म्हणून आपल्याला विकसित करता येईल. रत्नागिरी विमानतळ लवकरच सुरू होण्यासाठी मंत्री महोदय तसंच सर्वच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून आपण प्रयत्न करीत आहोत असं जिल्हाधिकारी डॉक्टर B.N. पाटील KTV जवळ बोलताना म्हणाले. आणि इतर विकास कामं कमी झाली असली तरी कोरोना काळात मात्र शासन आणि प्रशासनाने नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत असं जिल्हाधिकारी डॉक्टर B.N. पाटील यांनी सांगितलं. आपल्या लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई विमानाने जाऊ लागले, येऊ लागले, आपण कधी जाणार रत्नागिरीकर? प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीने आमचा प्रयत्न चालू आहे. जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला सिव्हिल ऑपरेशन्स इथं स्टार्ट करता येतील त्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ऑलरेडी कोस्ट गार्डच्या ऑपरेशन्स आपल्या इथं सुरू झालेत. कोस्ट गार्डचे सगळे फ्लाईट्स मोठ्या कॅपॅसिटीसुद्धा इथं आता उतरू शकतात. फक्त आपल्याला सिव्हिल ऑपरेशनसाठी जे टर्मिनस वगैरेसाठी जागा पाहिजे त्याचं लँड ॲक्विजिशनची प्रोसेस आपल्या अंतिम टप्प्यात आहे. ती पूर्ण झाली की आपल्याला तेही ऑपरेशन्स लवकरात लवकर सुरू करता येतील. 2022 मध्ये आपण जाऊ शकू का विमानाने? काय आपलं आश्वासन, वचन? आश्वासन किंवा वचन देत नाही. मी पॉझिटिव्ह याच्याने सांगतो की आम्ही प्रयत्न करतोय. जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं प्रयत्न करतोय. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर B.N. पाटील हे पहिल्यांदाच KTVच्या स्टुडिओत आल्यामुळे वृत्तसंपादक अलिमिया काझी यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली आणि त्यांनी अनेक विषयांवर थेट संवाद साधला. तसंच डॉक्टर B.N. पाटील यांनी नागरिकांना लस घेण्याचं आणि सावधानता बाळगण्याचंही आवाहन केलं आहे. सर, मंत्री नेते अधिक सगळे प्रयत्न करतात. मुंबई गोवा महामार्ग सगळ्यात त्रस्त झालेले, तुम्हालाही अनुभव आला असेल. म्हणजे जिल्हाधिकारी आपण आपल्या जिल्ह्यातच आपलं काम थांबलेलं आहे. नेमकं कुठे घोडाळलंय आपलं? माननीय मंत्री महोदयांनी, पालकमंत्री महोदयांनी, आम्ही स्वतः त्या हायवे अथॉरिटीज बरोबर 2-3दा रिव्ह्यू मिटिंग घेतल्या आणि त्या रिव्ह्यू मिटिंगच्या अंती प्रयत्न तर चालू आहेत. जेवढ्यात लवकरात लवकर हायवेचं काम पूर्ण करता येईल तेवढं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. एसटी महामंडळ संप वेगाने चालू आहे. खासगीला आपण कालच खाजगी वाहतुकीसाठी परवानगी दिली. जोपर्यंत महामंडळाचा संप चालू राहील तोपर्यंत आपण खाजगी वाहतुकीत जिथं जिथं स्कूल बस असतील किंवा कंपन्यांच्या बसेस असतील किंवा खाजगी ट्रान्सपोर्टवाल्यांच्या बसेस असतील त्यांना शासनाच्या दराने वाहतुकीस आपण परवानगी दिलेली आहे. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आज कुठेही प्रवासी अडकून पडलेले नाही आहेत. आज पूर्ण जिल्ह्यात खाजगी वाहतूक सुरळीतपणे चालू असल्याने कोणाची तक्रारी आलेली नाही आहे. साहेब, जिल्हा नियोजन मंडळाचा तर निधी बराचसा पेंडिंग आहे. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सगळा बराचसा निधी आपण कोरोनाकडे वळवल्यामुळे थोडासा नाही म्हटलं तरी विकास कामावर परिणाम झाला. आता आज नेमकी वस्तुस्थिती काय आपल्या जिल्हा नियोजनमध्ये? नाही, कसं आहे की कोरोना काळात आपण म्हणूया की एखादी वाईट गोष्ट होत असताना एखादी चांगली गोष्टही होते. कोविडसाठी जे आपल्याला आवश्यकता होती की आरोग्य यंत्रणेचं बळकटीकरण करणं, या संधीचं आपण सोनं करून घेतलं आहे. आज आपण जर पाहिलं तर जिल्ह्यात 11 ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहेत. ते आपले 11 पैकी 9 आपण सुरू केलेले आहेत आणि आपल्याकडे 7 लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज टँक आपण प्रस्तावित केले आहेत. त्याच्यापैकी महिला रुग्णालयात एक ऑलरेडी सुरू झालं आहे. दुसऱ्याचं काम सुरू आहे, ते 8 दिवसात पूर्ण होईल. असे 6 जर आपण ते LMO आणि असे 9 PSA प्लांट आणि बाकी आपल्याकडे 600 सिलेंडर्स वेगवेगळ्या प्रकारचे 6 ते 700 सिलेंडर्स आपल्याकडे आहेत. 800 आपल्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत. या व्यतिरिक्त आपण जे महिला रुग्णालय आहे तिथं पूर्ण ऑक्सिजन पाईपलाईन किंवा सगळे ICUची अरेंजमेंट हे सगळे जे तिसऱ्या लाटेच्या संभावना लक्षात घेऊन जी आपल्याला बेड्स असतील, ऑक्सिजन बेड्स असतील, व्हेंटिलेटर्स असतील किंवा ऑक्सिजनची स्टोरेज कॅपॅसिटी असेल ते आपण आता सज्ज झालो आहे. त्यामुळे आपण असं नाही म्हणता येणार की विकास कामं थांबलेत. हा सुद्धा एक विकास कामाचाच भाग होता आणि तो चांगल्या प्रकारे आता हे झाला आहे. आज आपल्याकडे जिल्ह्यात पूर्ण जवळजवळ 36 रुग्णवाहिका नव्याने आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. हे सगळी जर इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्याचं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करता आलं, हा एक सुद्धा विकासाचाच पार्ट आहे. आणि दुसरं जे आता आपल्याला शासनाने नियोजन विभागाकडनं मंजुरी पण मिळाली आहे की बाकी कामही आपल्याला घेता येतील. त्यामुळे आपण सर्व विभागांना कळवलेलं आहे की तुमचे प्रस्ताव सादर करा, जेणेकरून आताच नियोजन करून आपल्याला त्यांना निधी देणं शक्य होईल आणि मार्चपर्यंत तो पैसाही खर्च करता येईल. शेवटचा प्रश्न सर, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये स्टाफ कमी असल्याचा परिणाम कामावर होत नाही का?
तर त्याकडे जिल्हाधिकारी म्हणून आपण कसे पाहता? आता त्याला एक विषय असा आहे की ठीक जसं जशी लोकसंख्या वाढत जाते तसही कामाचा लोड हा वाढतच जाणार आहे. नुसता रत्नागिरी जिल्ह्याचा हा प्रश्न नाही आहे, हा प्रश्न सर्व दूर आहे. आणि त्या प्रमाणात शासन यथाशक्ती जिथं जिथं मॅनपॉवर उपलब्ध आहे किंवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पण करत आहे. कोरोनाच्या काळात आपल्याला 2 वर्ष MPSC किंवा बाकी परीक्षा घेता आल्या नाही, त्यामुळे थोडासा ताण पडलेलाच होता आणि आपण ते आरोग्य यंत्रणेवर जास्त स्टाफसुद्धा अपॉइंट केला होता. पण आता हळूहळू आता MPSCच्या किंवा बाकी स्पर्धा परीक्षा किंवा बाकी भरती प्रक्रिया आता सुरू झाल्यात आणि त्यामुळे रत्नागिरीसह बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्टाफ उपलब्ध होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 2022 हे निवडणुकीचे वर्ष आहे. नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती निवडणूक आहे. रत्नागिरी जिल्ह्याची मतदार यादी अपडेट करण्याचं आपण काम सुरू केलेलं आहे. 18 वर्ष पूर्ण झालेले आपण एक जिल्हाधिकारी म्हणून काय आपण आवाहन करता? मी सर्व रत्नागिरीवासियांना आवाहन करेल की ज्यांना 1 जानेवारीला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत ज्या मतदात्यांना आणि जे संभाव्य मतदार आहेत किंवा जे 18 वर्ष पूर्ण होऊन मतदान करण्यायोग्य किंवा अधिकार प्राप्त झाला आहे त्यांनी आपलं मतदान यादीत नाव समाविष्ट करून घ्यावी. ती प्रक्रिया आपली पूर्ण जिल्ह्याभर आता सुरू आहे. ती सगळ्यांनी तो आपला हक्क आहे, तो हक्क मिळवण्यासाठी आपलं मतदार कार्ड किंवा मतदार वोटिंग ID तयार करून घ्यावा. ज्यांच्या मतदान कार्डमध्ये वोटिंग ID काही चुका असतील ते पण करण्याची संधी आपण दिलेली आहे, त्याही रिपेअर करून घ्याव्यात. आणि सर्वांनी एक चांगल्या विचाराने, कारण तुमचं मतदान हे तुमचं भविष्य ठरवतं आणि आपण जर मतदान योग्य पद्धतीने केलं, सगळ्यांनी मतदान करायचंच. कारण प्रत्येक एक मत, जसं आपण 5-5 पैसे किंवा 10-10 पैसे एकत्र केलं तरच 1 रुपया बनतो, तसं प्रत्येक मताने आपली ही लोकशाही मजबूत बनते. त्यामुळे प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क हा घेतलाच पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे. तेव्हा आपल्याला एक सदृढ लोकशाही किंवा आपले चांगले विकास कामं, आपले चांगले नेते मिळतील. धन्यवाद. आज आपल्या या ठिकाणी KTच्या स्टुडिओमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील साहेब आले. अतिशय उपयुक्त माहिती दिली. तुमचे विचार, आपली दिलेली माहिती आम्ही नक्कीच जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. त्यामुळे KTV परिवारातर्फे पुन्हा साहेब तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आपण ही मुलाखत ते संपवूया. थँक्यू. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करून जनतेचे प्रश्न वेळेत मार्गी लावण्यास आपण कटिबद्ध. जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांची ग्वाही. जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी दिली रत्नागिरी येथील लोकप्रिय KTV न्यूज चॅनलच्या स्टुडिओला सदिच्छा भेट. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी धोका मात्र टळला नसल्यानं नागरिकांनी योग्य ती खबरदारी आणि काळजी घेणं काळाची गरज. जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी केलं आवाहन. आणि मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाताना शासन नियमांचं पालन करणं फार महत्त्वाचं. न पेक्षा कडक कारवाई केली जाईल. जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी दिला इशारा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.